आता पडला असतो तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स. मी तुमचं पाहू नवनाथ. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि त्यासाठी मी आवरून बसलो. आता कॉलेजला जायचं आहे मला. सगळं आवरून बसलो आणि तो माहिती माझा घसा पॅक झाला होता. तर रात्री ना विश्वास झाला झोपच नाही झाली नाही. तर घशाने लय तारा दिला रात्री. तर सकाळी जर बरं वाटलं म्हटलं नाही भाऊ कार्यक्रम नाही बुडला पाहिजे, आपल्या कॉलेजचा कार्यक्रम आहे, मग म्हटलं जावं लागेल. मम्मीला म्हटलं चहा ठेवतो, ती म्हणते मी नाही ठेवणार म्हणते मी काय ठेवू चहा. तुझ्या सगळं करा कर ना आता चक्र. अरे जायचंय मला. तिने शिंकू नको काय मम्मी, शिंकू नको शिंकू नको. बॅच बी लावलं. बॅच बघ कसं वाटतंय. त्याला आम्ही शाळेत असताना लय भारी वाटायचं राव. रात्रीच तयारीला लागायचो आम्ही. कैसा लाग रहा है बताओ कमेंट. संख्येने 2 घेतले काय? 4 घेतले. जे आहे ना आम्हाला ते बिस्किट पुढे भेटले होते का, पोरांचा विचार झाला की आता चहा घेऊ आणि बिस्किटचं नियोजन झालं. मग आता सुम्याचा खर्च आहे. काल मी केला होता. सुम्या आलाय पाकिट घ्यायला घरी, पैशाचं पाकिट घ्यायला आलाय. एकदम गावाकडच्या आणि वातावरण राव इकडं. बघा जुने घर टाईप नाही का, गावाकडे कसे राहतात लोक, तसा विषय. तिथं काय असतं मंदिर आहे वाटतं, काळभैरव नाथांचं आहे वाटतं. ते काही इथून दिसतं इमेज. यार मला काय टेबलवर बसली. बिस्किट पुडा कुठे आहे? हा मला 2 खायचे होते म्हणून. तर हो आता ते गाण टाकतो. देखो टाकतच आता गाणं आशाच याला. गणेश मम्मी आणि पप्पा गावाला जाणार होते पण मम्मीने उशीर केला. 12 वाजलेत आता. तुला स्वयंपाक आम्हाला स्वयंपाक दळण बिळण काला म्हटलं रात्री सध्या गावाकडे कोण नाही आता. मला केलं ना जेवण. नाही तो पैसे पाहिजे आता केलंच तर वायाला. मी कसं आहे अन्नाचा अपमान नाही करीत मी, त्याच्यामुळे ते फेकून नाही द्यायचं. जाऊ दे नको नको दुसरं करून का नको. कशाला अन्न व्हायला घालायचं, लोकांना खायला नाही. बसून कम खाय ना पण तू उभा राहून खाऊ राहिली. लक्षात नव्हतं खरं सांगायचं. 3 दिवस झाले ना तुम्ही. 3 दिवस सकाळीच येतोय आम्ही 9लाच. स्वयंपाक काय 2 दिवसाची करायचंय. डोकं ते तुम्हाला दुपारचा स्वयंपाक केला होता, संध्याकाळचा करून तुला फक्त संध्याकाळी फरसाण कक्के दिवशी पण तू तेवढं खाऊन घ्यायचं, झोपून घ्यायचं आणि तेवढं हळदीचं पाणी बिणी कर दुपारच्या लगे. आराम कर. हा 3 दिवस तुम्हाला दिसणार. चपात्या बिपात्या कशा करतो मी जेवण. पनीर काय खांद्यावर वासरू जत्राला स्ट्रगल दिसत मला 3 दिवस. मी काय नाही होत चटणी कुटी ना भाजी बिजा आधी नसतो लागत. सकाळ चटणी कुटायची 2 टायमाचा स्वयंपाक आहे संध्याकाळी पण. फरसाण बिरसाण मस्तपैकी खायला टेन्शन नाही घ्यायचं. 2-3 चपात्या लाटायचे आपले. कपडे धुवायला काय कुठे भांडे पडते, भांडे सुद्धा नाही ठेवले तुला घासायला. मी सगळे भांडे घासले. पण ते पडणार ना आता परत. जेवण कर संडासला जावं लागेल नाही. एवढं भारी ऊन येतं तुम्ही लावू कम ठेवता रे पडते.
हा मी नाही जात. सकाळी तिथे गेलो माझं आहे ना मान ते काटे बिटे दुखून राहिले थोडे कशामुळे माहिती आहे का थंडीमुळं थंडीमुळं अंघोळ काढवाय तू दवाखान्यात जाय म्हणे तू ऐकत नाही. काय सांगू ती झंपट जी पडली बरोबर टाकला येतोय वाडा सांगता येत नाही डॉक्टरला नाही बोलता येत तुला असं बरं बोलता येत. काही अभ्यास काही केलं का असं काही कृपा दाखवली का आमच्या काम नाही तुला फक्त खाणे आणि झोपणे. काय म्हणली खाणे आणि झोपणे. गणेश मम्मी पप्पा तिघे गेले तर अरे मला लय बोर झालंय बेकार बोर ती पाहिजे सुद्धा इच्छा नाही मला काय विषय झालाय हे सारे जे सांधे असतात का आपले सांधे म्हणजे आता एक तर ते विषय असा असतो का एकदा इथं जर घसा जर काही दुखत असेल ना तर त्याच्या शेजारचे सगळे जे ऑर्गन्स आहेत सगळे दुखायला लागते ते जसं कानाच्या इथं हे इथं दुखत आहे हे मागं दुखत आहे सगळं पाठबीट एक झाली त्याच्यात तिथं ते कळली 26 जानेवारीचा ते कार्यक्रम होता तिथे गेलो तिथं उभा राहावं लागलं लई वेळ मग ते उभा राहावं लागलं गारा हवा लई बेकार तिकडून मग ते त्याच्यामुळे गोळ झाला दुपारची 1 वाजलीत गाईज मला आहे ना असले बेकार सुस्ती येऊ राहिलं ना झोप येऊ राहिली लई आणि काल दुखण्यामुळे ती झोप नाही झाली चांगली रात्री तर आता मला झोप येऊ राहिली जेवण बी करायचं अजून व्हिडिओ एडिट केला आणि अपलोडिंगला टाकला डायरेक्ट झोपायला लागली इथं खुर्चीवरच झोपी गेलो मी आता जर हात तोंडात जर आणि जेवण करतो जेवण केलं का मग झोपतो आणि दुपारनंतर मग काहीच काम नाही मला आहे का नाही आता जेवण करतो मग झोपतो मम्मी गाईज आपल्याला आहे ना मटकीची भाजी पातळ आणि चपात्या करून गेलेली आहे मग आता सध्याचा काही विषय नाही चपाती मटकीची भाजी मस्त खातो संध्याकाळच्याला भाजी बघू काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे ना बाहेर राव मरणाचा आवाज येतो गाईज 4 वाजलेत 4 वाजलेत आता सध्या आणि घशाची मनस्थिती काही बरोबर दिसताना मला जरा दुखूच राहिलं नाही का फडजिपच्या तिथं असं दुखतंय मला तिथे पाणी जरी गिळलं तरी दुखू राहिलं टोचल्यासारखं होतं ते टोचल्यासारखं होतं मला वाटतं मी गोळ्या घेऊन येतो मला गोळ्या आणतो आणि ना डाएटसाठी सोयाबीन घेऊन येतो सोयाबीन संपले तर सोयाबीन गोळ्या आणि केळी आणावं का नाही काय माहिती आधीच घासकांती पॅक झालं आहे बघतो काहीतरी बाकी सगळं घर आवरलं गाईज मी आत्ता एवढ्यात हे काय स्वच्छता इज ऑन दी टॉप ऑफ तिकडं नका बघू तिकडं थोडंसं आपण स्वच्छ झाडून घेतलं इथून तिथून प्रॉपर विषय गाईज जवळपास किती ग्रॅम प्रोटीन 25 ग्रॅमच्या पुढं प्रोटीन आहे आता याच्यामध्ये जे सोयाबीन आहे तेवढे 25 ग्रॅमच्या पुढं म्हणजे एक स्कूप वे प्रोटीनपेक्षा जास्त गाईज मी चाललो खेळायला आता व्हॉलीबॉल आणि ते खेळायला पोरं जमा झाले सगळे मी बी जातो आता आणि मस्त व्हॉलीबॉल आणि ते खेळतो अजून कोणी चाललं नाही गाईज सर आज सर बी नाहीत आज सर गेलेत पुढं बाहेर गेलेले आहेत सर आज 26 जानेवारी त्यांना सुट्टी भेटली दुपारनंतर कुठं तरी गेले ते पुण्याला गेलेत वाटतं काहीतरी कामासाठी संख्याने मी आलो आहे सध्या संख्या बॉल आणि ती घेऊन राहिला सुम्यान ती येऊ राहिलेत अजून सुमित अक्का आणि आशाताई दोघी येऊ राहिलेत खेळायचं सोडून तिकडं माझ्या घरी ते लाज आहे की याला मग बघा बरं खेळायचं सोडून माझ्या धरतोय इकडे हे एकीकडेचा फोन चाललाय येऊ माझ्या धरतोय इथे मी बसलोय बॉलात घेऊन काय करायचं सांगा कसं चित्राने करताय त्याची मनस्थिती बिघडली काय जाता त्याच्यामुळे असे जे प्राणीत ना असे तुम्हाला दिसले तर थोडं त्यांच्यापासून 10 फूट लांब थांबा फक्त आता पडला असतो मी बी नसतो पडलो मला काहीच नाही आता काय सांगितलं बॅडमिंटनचं फुलाना चाललोय दोघांना बी व्हॉलीबॉलचा म्हणा
मला इकून तिकून जमायला लागला ते गोळ घालतो उचलायची का ए नको उचलू आता नको उचलू असे उचलू नको अरे उचलू नको म्हणतो ना आपण एवढ्याला येतो 10ला भेटते 10ला मी भेटतं का दोन घे हे 10ला भेट दोन घे तू काय त्या दिवशी म्हणलं 40 रुपयाला पांढरं घेतला पांढरं नको नाही तू घे मी पैसे मारतो तुला काय मी बी 10 रुपये मारतो 2 घ्या ना मग 10 तू एक 10 मार आणि तू 10 मार सुद्धा आणतो ए तू 10 दी काही संबंध नाही ह्यो एक 10 दे आणि तू एक 10 दे 2 फुलं घ्या 10 रुपये मारतो 2 फुलं मध्ये किती काय खेळून होतं आपलं कधीतरी खर्च करा जा घे 2 फुलं चल टपकन दोन पैसे मारले का बघू जाऊ आज मला हा मसाले पैसे पदर पैशाचं फेविक्विक घेऊन टाक 5 रुपयाचं हा घे मग देखो ये हो सखी नको आम्हाला गाईज तुम्ही सुद्धा असं श्रमदान करा काय होतं श्रमदान केलं नजर लागली याची अशीची नजर लागली हा मग आम्हाला लागली ना 2 घालणार होतो सुखाने 2 घालणार होतो पण आशाला लय ते ना खाली टाकी उचलून काय बळे उचलली आउट या दोघांची पार्श्वभूमी सांगतो बरं का ह्या आशाताई आणि ते संख्या दोघांची कायम भांडणं होत राहते परत मिटून नाही घेतात पण भांडणं होत राहते असा विषय आता बघ थोड्यासाठी कसं होता बघ का भांडणं बघा त्यांचे ए आउट गाईज 6:45 झालेत अजून 10 मिनिटांनी आम्हाला जिम मारायची आता इथं दमलो ज्या पहिले तर जिम मारायला पाहिजे पण ते अंधार होईन म्हणून आम्ही पहिले खेळून घेतलं गाईज अशा प्रकारे आता रात्र झाली बघा इथून तिथून अंधार झाला खेळून झालं जिम मारून झाली पंप तुम्हाला दिसत असेल थोडा आणि आता घरी जातो आंघोळ करतो जरा लईच घामाने हे झालं आहे आंघोळ करतो त्याच्यानंतर जेवण करतो आणि मग झोपून घेतो बस गाईज आता जेवायचा असा विषय आहे दुपारच्या चपात्या आहेत आणि मटकीची भाजी पण आहे आणि थोडंसं एक काम करतो शेंगदाणे आणि थोडंसं तिखट टाकून म्हणजे नाही का शेंगदाण्याची चटणी करतो ती बी भारी लागते काही विषय नाही मग ती खातो जेवण करतो आणि झोपून घेतो शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यात लाल थोडं तिखट आणि थोडी मीठ लसूण नाही टाकत मला नाही आवडते लसूण त्याच्यामध्ये येतो अशी चटणी भारी लागते तुम्ही ट्राय करून बघा काहीच टाकायचं नाही जास्त आणि कुठं घ्यायचं बस चटणी झाली आहे थोडी टेस्ट घेऊन दाखवतो तुम्हाला भारी आहे काहीच आता संध्याकाळचे आहे ना जवळपास 9:30-10 झालेत आणि व्लॉग एडिट करीत होतो मी अख्खा व्लॉग एडिटिंग झाला आहे आणि आता मी झोपून घेतो तुम्हाला आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं नाही